सो वेलकम बॅक टू कचरा इनिंग्स. आज आपण बोलणार आहे या एपिसोडमध्ये बीजेटीच्या थर्ड टेस्टबद्दल आणि कुठले प्लेयर्स गॅबामध्ये चांगलं खेळू शकतील आणि बॅट्समन्स किती इम्पॉर्टंट असतील आणि बॉलर किती इम्पॉर्टंट असतील याबद्दल आपण या एपिसोडमध्ये बोलणार आहे. तर आपण सुरुवात करतोय पीच पासून, की काय वाटतं या गॅबाला कसं पीच असणार आहे. एवढं हिरवं पीच आहे ते गावाला नाही पाकिस्तानला मॅच वाटत. ग्रीन पिच आहे बरं. कॅमेरॉन ग्रीन नाही खेळत पहिला तुझं ऐकून एवढा वाईट जोक चला हे ब्ल्यू घातल्यावर सगळं पडतातच का. ब्ल्यू कलरचे कपडे घातल्यावर सगळी लाईनअप पडून जाते. जसं माहिती ग्रीन पिच बॉलरसाठी पेसरसाठी खूप बेस्ट असतं की जास्त मेहनत घ्यायला लागत नाही बॉलर्सला विकेटसाठी. तर काय वाटतं आता ग्रीन पिच बघून मला एक असंच वाटतंय की ग्रीन पिच सेकंड मॅचचा परफॉर्मन्स बघून की रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया टीम समोर मुजराच करावा लागेल. माझ्या 70च्या मूवीजचा आठवत आता मुजरा करत येतो. थोडासा अवघड आहे. पेसर्स साठी सोपं आहे. बॅटर्सची वाट लागणार आहे इंडियन, त्यांचे खेळतील. अरे वाट लागणार आहे म्हणजे आतापर्यंत ग्रीन पिच नव्हतं तरी वाट लागली. आता पिंक बॉल होता ना, आता परत नॉर्मल कंडिशन्सवर येतील आणि ग्रीन पिचवर आउट होतील. हा, आता नॉर्मल कंडिशन्सवर खान खेळतील. सो बेसिकली ग्रीन पिच असल्यामुळे ऑफकोर्स बॅट्समनला प्रॉब्लेम होणारच आहे. पण त्याच्यावर आपले एक्सपर्ट्स मांजरेकर साहेबांनी सांगितले की इंडियाला अजून एक पेसरची गरज आहे, चौथ्या आकाशदीपला आणा असं ते म्हणलेले आहेत. नितीश रेड्डीला बसून याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं. एवढा घाणेरडा कॉमेंट वाचून मला वाटलं असं महेश मांजरेकरने वगैरे दिलंय क्रिकेट. एक्झॅक्टली, कारण आतापर्यंत सगळ्यात जास्त चांगला खेळलाय तो आहे नितीश रेड्डी आपल्यामध्ये. 40+ ऍव्हरेज आहे, म्हणजे 38+ ऍव्हरेज आहे आतापर्यंत बीजेटी मध्ये त्याचं, बाकीचे सोडून. म्हणजे एक चांगला खेळ. नेव्हर लेट देम नो युअर नेक्स्ट मूव्ह एकदम त्यांनी सिरियसली घेऊन टाकलंय मांजरेकरने. मला तर एकदम असं त्या सिलेक्टर्स साठी चांगलं वाटलं ज्यांनी संजय मांजरेकरला कधी खेळवलं. हे काय होतं वाय, हे बिचारा जो चांगला खेळतोय त्यालाच बाहेर काढा. त्याला जरा 36 वगैरे परत पाहिजे असेल. खूप रन होत आहेत ना त्याच्यामुळे. नितीश रेड्डीमुळे 100 पार होते, तर थोडं टफ झाले पाहिजे. पण जसं टूटा हे गाबा का घमंड जे झालं होतं ते आता नक्की ऑस्ट्रेलियाचं घमंड आपण तोडू शकू का, काय वाटतं. सध्याच्या स्थितीत तर घमंड आपलंच तुटत चाललंय. घरात व्हाईट वॉश होतो आपण. पिंक बॉलचं तर जवळपास इनिंगनेच हारलं. ते 8 रन काही नावासाठीच होते. म्हणून सध्या तसं तर टेक्निकली बॅकफूट वरती आपणच आहेत. आणि जसं टेम्परामेंट आहे जे यशस्वी जायस्वालचं वगैरे, तर वाटतंय की आता फायनली थोडं दिसू शकतं काहीतरी. नेट्स मध्ये जसं तो प्रॅक्टिस करत होता ज्या हिशोबाने, त्या हिशोबाने पण पिचवर करू शकेल. नेट्स मध्ये तर त्याला इंडियनच टाकतात ना बॉलिंग. इंडियन बॉलिंग खूप चांगली. बॉलिंग मध्ये टाकू दे, पण त्याचा अप्रोच जो खेळायचा होता तो जास्त अग्रेसिव्ह होता बाकीच्या प्लेयर्स पेक्षा. नेट मध्ये तर विराट कोहली पण चांगलाच खेळतोय रे. ते तर मॅचच्या वेळेस खेळता येत नाही ते. राईट. पण मी प्लेइंग खरं आताची स्थिती तीच आहे आपली. स्थिती आहे मान्य आहे. टर्फवर आपण पण चांगलं खेळतो. नाही ठीक आहे, पण नाही मला वाटतं की यावेळेस आता जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इंडियाला जेव्हा केव्हा असं त्रास झालेला आहे, ज्यावेळेस हरलेले आहेत जास्त, त्यावेळेस इंडियानी आणि इंडियन प्लेयर्सनी कमबॅक खूप भारी केलेला आहे. आतापर्यंतची हिस्ट्री आहे. तर आता पण मला तसंच वाटतंय की आपल्याला 3 पैकी 3 जिंकायचे आहेत आणि ऑस्ट्रेलियाला पुढच्या 5 पैकी 3 जिंकायचे आहेत. सो आता कमबॅक करेल इंडिया. आणि जी इंडिया ओरिजिनली आहे की त्यांचं जे अग्रेशन आहे सगळ्यांचं आणि येईल बाहेर, मला असं वाटतं. असं व्हायला तर पाहिजे. आता आपण ऑफकोर्स तिघं पण एकदम इंडियन क्रिकेट फॅन आहे, म्हणूनच आपण हे सुरू पण केला होता. जरी जितकं पण रिसेंट टाइम्स मध्ये हेट उभरून बाहेर येत असेल तरी असं वाटतं इंडियन क्रिकेटर्सने चांगलं खेळाने केलं पाहिजे. बट गाबा पिचवरती आता जी मॅच आहे, जी आपल्याला स्टार्कचा जलवा बघायला भेटला पिंक
बॉल टेस्ट मध्ये तोच इथे कंटिन्यू होईल असं दिसतंय, कारण का गाबामध्ये त्याचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्यांनी जे 11 मॅचेस खेळलेत त्याच्यामध्ये त्यांनी 47 विकेट्स काढल्यात. आणि नेथन लॅनचा पण रेकॉर्ड चांगला आहे की त्यांनी जे 13 मॅच खेळलेत त्याच्यात 51 विकेट काढलेले आहेत. सो त्यांचे दोन्ही सुद्धा प्लेयर जे आहेत ते खूप एन्जॉय करतात या ग्राउंडवरती खेळायला. आणि अनफॉर्च्युनेटली ह्या वर्षभरात काय झालंय की आपल्या क्रिकेटर्सला फक्त आधी पेस बाउन्सचा प्रॉब्लेम व्हायचा, आता स्पिनचा पण प्रॉब्लेम व्हायला लागलाय. सो म्हणून सांगता पण नाहीत, नेथन लायनला 10 विकेट ते तर काढायचं. स्वतःहून ओढून घेतलं अंगाशी. अच्छा हे सगळ्यांना सांगायचं आपल्याला की स्पिनला आपण खेळू नाही शकत. स्पिन पिच बनवले घरी आणि रूट कडून 5-5, 6-6 विकेट घेऊन हारलेलो आहेत आपण. फेल प्लॅन. ते आपण त्या IPL ला त्यांना बोलून प्रॅक्टिस करवली ना, आज स्पिनिंग काय इकडे येऊन करा, आम्ही शिकवतो, चांगली स्पिन करा, चेन्नईला जिंकायचं, इंडिया जाऊ. जसं तू मिचेल स्टार्कचं बोलला, मिचेल स्टार्क आणि नेथन लायनचं, तसं आता त्यांच्या बॅट्समन कडे आपण जायला गेलो ठीक आहे. जसं तू मिचेल स्टार्क आणि नेथन लायन बद्दल बोलला की त्यांची बॉलिंग स्टॅट खूप चांगली आहे, तसंच आपण ऑस्ट्रेलियन टीमच्या बॅटर कडे जाऊया ज्यांनी आपल्याला आतापर्यंत खूप त्रास दिलेला आहे, तो म्हणजे हेड. ठीक आहे, त्याच हेडची या ग्राउंडवर भंगार ऍव्हरेज आहे त्याचा आतापर्यंत. तो 3 वेळा डक मध्ये गेलेला आहे, गोल्डन ऍव्हरेजच नाही. ठीक आहे, आणि आता तर जसं स्टार्क तिकडे आहे, आपला गॉड बुम्बी भाई तर त्याला असा थापठूप मारून टाकेल असं मला वाटतं. पांडे, तुम्हें पता है हम कौन है? हम बच्चा भैया के भाई हैं. हुकूमत चलती है उनकी इस शहर पे. अब दबा दे घोड़ा. इंडियाची जशी सध्या बॉलिंग लाईनअप आहे ना, खरं तर ते ओव्हर्स नंतर रोटेशन वगैरे ठेवलंच नाही पाहिजे. म्हणजे एकाच साईडने एकच जण टाकू द्या त्यालाच, कारण एकच जण खेळतोय तसं, पण दुसरं फक्त फिलर्स आहेत, ब्रेक बॉलर्स. आणि काय म्हणतात, जसं गोल्डन डक घेतलेलं आहे, जसं त्याचं ऍव्हरेज कमी झालेलं आहे तिथे, तसं मी इंडियन बॅट्समन कडे येऊन हे सांगायला जाईल की रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा आत्ता मार्च ते जूनच्या अराउंड, म्हणजे स्टार्ट ऑफ द 24च्या अराउंड त्यांची रँकिंग होती सिंगल डिजिट मध्ये 6 आणि 8 सप्टेंबर मध्ये. ते सुद्धा एकदम रिसेंट. हा, एकदम रिसेंट आतापर्यंत. सप्टेंबर 2024 मध्ये 6 आणि 8, म्हणजे रोहितची 6 आणि कोहलीची 8. आणि आता डिसेंबर मध्ये त्यांची रँकिंग आहे रोहितची 31 आणि कोहलीची 20. सो ही किती वाईट गोष्ट आहे आपल्यासाठी की आपले एवढे प्रो प्लेयर्स, म्हणजे एक्सपर्ट प्लेयर्स जे आहेत, त्यांची रँकिंग एवढी डाऊन होणं, त्यांनीच नीट नाही खेळलं. डॅड बॉर्ड इज नॉट वर्किंग फॉर देम. मग काय, आता जर मला काय म्हणायचंय, एवढं सगळं हा म्हणला याच्यावर की अशी बॉलिंग होईल, आपलं तर डिस्कशन झालं की मला तर वाटतंय एक इनिंग तर असं आपण संपेल जोपर्यंत टीव्ही ऑन करत नाही तोपर्यंत. तुला काय वाटतं एवढ्या सकाळी उठून? हो, मग काय, आपलं लेड बॅक कॅप्टन आहे, त्यात सकाळी 5 वाजता मॅच चालू होणार आहे, झोपेतनं उठल्या तिकडनं मिचेल स्टार्क येणार आहे बॉल घेऊन. अवघड आहे बॅटिंग घेतली तर, म्हणजे काही घेतलं तरी अवघडच आहे. सुबह आँख खुली तो खोली की खोली रह गई. आणि जे आता करंट प्रॅक्टिस सेशन मध्ये वगैरे दिसत होतं की रोहित शर्मा परत ओपनिंग करेल अशा दृष्टीने तो बॅटिंग करत होता. तर काय वाटतंय की एक मॅच नंतर KL राहुल परत बास करून मिडल ऑर्डरला जाईल, रोहित शर्मा ओपन करेल, की जसं आपण सेकंड टेस्ट खेळलो त्याच ऑर्डर मध्ये खेळू? युजली जसं नेट्स मध्ये जी लाईनअप असते तसंच ट्राय करतात की ते ऑन ग्राउंड तसं उतरतील. आणि तिथे नेट्स मध्ये पण असं बघायला मिळालं होतं की जयस्वाल आणि KL राहुलच थोडस टॉपला खेळत होते आणि रोहित शर्मा अगेन नेट्स मध्ये पण थोडस मिडल ऑर्डरलाच आला होता. सो मला वाटतं की तेच कंटिन्यू ठेवतील इथे सुद्धा. कारण अगेन तो स्वतः बोलला कॉन्फरन्स मध्ये की माझ्यासाठी आधी देशासाठी म्हणजे आहे तसं. रिकी पॉन्टिंगने जसं म्हटलं की बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहे, काय पण असेल ते वगैरे, पण तू कॅप्टन आहे आणि तुझं जे बेस्ट रेकॉर्ड होता तो ओपनिंग मध्येच आहे, तर तू तुझ्या स्ट्रेंथ प्रमाणे खेळला पाहिजे. आणि
रोहित जयस्वालची पार्टनरशिप जी आहे ती अशी खूप डायनामिक पार्टनरशिप आहे. त्यांनी बऱ्याचदा इंडियाला सक्सेस मिळवून दिलेला आहे. तर मग जी गोष्टी तुमच्यासाठी वर्क करत होती आणि तुम्हाला आता सगळ्यात क्रुशियल मोमेंट आहे की आता जर तुम्ही मॅच हारले की तुमचं WTC संपलं, तर ह्या वेळेत रोहित शर्माने उलटा ऍज अ कॅप्टन स्वतःला ओपनरच ठेवलं पाहिजे, अजिबात नाही ऍडजस्ट केलं पाहिजे. हे तुला काय वाटतं? ठेवायला तर पाहिजेच ऑफकोर्स, कोणाला नाही ठेवायला पाहिजे. आता आपल्या बॉलमध्ये जर फरक पडत असला कुठेही येऊ दे भाई, खेळ. तुला जिथं कम्फर्टेबल वाटत असेल तिथं येऊन खेळ. आणि काय फायदा रे, वर येऊन पण तसाच आउट होणार असेल. एक अंदर वाली बॉल पे आउट होता है, एक बाहर वाली को छोड़ नहीं पाता और एक कुछ खेल ही नहीं पाता है. एक जो था वो विकेट के पीछे से मैच बदल था, लेकिन अभी और बाकी 2 विकेट के आगे रुक नहीं पाते. मी तर त्या पुजारा आणि रहाणेच्या DM मध्ये गाणे टाकतो रे आजकाल. तुझे भूल जाना जाना मुमकिन नाही. एक तर मला हे कळत नाही, आपले जे जुने प्लेयर आहेत सगळे, ते जे नॉस्टॅल्जिया प्लेयर आपले, त्यांना मध्ये T20 मध्ये एवढी जाग काय येते. आता रहाणेचा रेकॉर्ड बघितला असेल तर शाहिद मुश्ताक अली ट्रॉफी चालू आहे, त्याच्यामध्ये तो इतकं भारी परफॉर्म करतोय. आता जी सेमीफायनल होती बरोदाच्या अगेन्स्ट, त्याच्यात सुद्धा त्यांनी 56 बॉल मध्ये 93 का 98 रन काहीतरी केले. आणि सूर्यकुमार यादव तेव्हा 6 बॉल 1 रन खेळत होता. वायलेस जेव्हा त्यांना टेस्ट मध्ये खेळवत होते किंवा जेव्हा त्यांना इंडिया टीमला खेळवलं जातं तेव्हा त्यांचा परफॉर्मन्स एकदम डीप होऊन जातो. तर रहाणेचं हे परफॉर्मन्स बघून कमबॅक दिसतोय का तुला रहाणेचा? कमबॅकचं तर नाही माहिती, पण आजकाल हे ट्रेंड पण नाही दिसत. जरा ऑप्शनच्या आधी खेळलं असतं असं तर मग छापले असते त्यांनी चांगले करोडोत. ऑप्शनच्या आधी सिरीज होती नाही. मला म्हणायचं की कोहली आणि रोहितची रँकिंग बघता आता ड्रेसिंग रूम मध्ये गंभीर आणि त्यांचं डिस्कशन काय चालू असेल, हे काय वाटतं? गंभीर म्हणत असेल तुम्हाला धोनीनेच पाठवले. इथं पण माझं करिअर खात आहे. अरे यार, कि शर्म नहीं आता है? ये तेरा वजह से मेरा आत्महत्या करने का टाइम आ गया है. जनरली असं वाटतं की ते दोघं म्हणजे असं एवढे सिनियर प्लेयर सोबत जनरली असं झालं नाही पाहिजे, बट असं जनरली असं वाटतं आता की ते जे रन्स करत नाही त्याचा प्रेशर त्यांच्यावरती यायला लागलाय. कारण का ते दोघं पण असे प्लेयर नव्हते की ज्यांना बाहेर मीडिया काय बोलते किंवा काय चालू आहे त्याच्या गोष्टींनी फरक पडेल. कारण रोहित शर्मा जसं रेग्युलर आधी खेळायचा वगैरे, त्यांनी काही पण होऊ दे, जेव्हा तो परत आला त्यांनी आले ओपनच केलं असतं. त्यांनी KL राहुलसाठी अजिबात त्याची जागा सॅक्रिफाईस नसती केली किंवा ते जे सगळं चालू झालंय सेल्फलेस वालं हे ते. सो मला वाटतं त्याचं असं थोडं झालंय की बाबा रन नाही निघत तर ऍटलिस्ट टीमच्या भल्यासाठी जे होईल ते आपण करूया वाली स्थिती. कुठं होतंय बरोबर, त्याच्यासाठी तो प्रयत्न करतोय ना. ते पुढच्या जनरेशन साठी PR आतापासूनच चालू केलंय त्यांनी. एक जण इंग्लंड कडून खेळणारे, एक जण इथं खेळेल मुंबईकडनं परत. सो आजचा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.